विवाह भाग 28. आरोही चहा पीत पीतच तिच्या विश्वासात हरून गेली होती. आदित्यला मात्र तिचा रडून रडून उतरलेला चेहरा बघून खूप वाईट वाटले. पुढच्या आठवड्यातीलच त्यांचे महाबळेश्वरचे बुकिंग झालेले होते. त्याला कळत नव्हतं. जेव्हाही तो आरोहीला सरप्राईज करायचा प्लॅन ठरवतो तेव्हा नेमकं काही ना काहीतरी घडते की परत त्यांच्यात दुरावा येतो. बट नॉट अगेन, दिस विल बी लास्ट असे स्वतःशीच बोलून तो पुन्हा नव्याने स्वतःला प्रेरित करत असतो. आरोहीला थोडा वेळ तिची पेस घ्यावी म्हणून तो आत येऊन लॅपटॉपवर कामाचे डिटेल चेक करू लागला. डॉक्टरांशी फोनवर बोलून उद्या दवाखान्यात येण्याची काही गरज आहे का असे विचारत असतो. तेव्हा डॉक्टर, आता त्या कशा आहेत? त्यांना त्रास वगैरे तर नाही आहे ना? त्रास कमी नसेल तर येऊन भेटा, किंवा त्रास जास्त असेल तर 8 दिवसांनी आला तरीही चालेल असे सांगत होतात. थोड्या वेळाने वरद खोलीत आला. आरोही कुठं आहे असे विचारले तेव्हा ती बाल्कनीत असल्याचे आदित्यने त्याला सांगितले. वरदने जाऊन थोडा वेळ आरोहीशी गप्पा मारल्या. तिला कसे वाटते आता याची चौकशी करू लागली. तिला त्याच्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती, तरी पण नेहमीपेक्षा कमीच बोलत होती. ते वरदलाही जाणवले. दोघांनाही जेवायला आईने बोलावले आहे असा निरोप देऊन तो खाली निघून आला. आरोही खोलीतच येऊन आदित्यला खाली जेवायला चला असे बोलत होती. तोही लगेच तिला घेऊन खाली गेला. आई आणि वरद त्यांची वाट बघतच होते. आईने दोघांनाही सोबतच जेवण वाढले. आज जेवतानाही सगळे शांतच होते. जेवण आटपून आईने आरोहीला औषध घेऊन आराम करायला सांगितला, तर आदित्यला तिची काळजी घे म्हणून बोलू लागल्या. दोघेही आईला गुड नाईट बोलून खोलीत आले. दिवसभर आराम झाल्यामुळं आता आरोहीला काही झोप येतच नव्हती. ती तशीच बेडवर टेकून विचार करीत बसली होती. आदित्य सुद्धा झिरो ब्लब लावून तिच्या बाजूला जाऊन बसला. विचार करताना परत तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. काही वेळाने अचानक हुंदका दाटून आला. आदित्यला ते ऐकू आलं. तिला समजण्याचा प्रयत्न तो करू लागला. आदित्य म्हणाला, आरोही ऐक ना ग माझं, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझी काहीही चूक नाही आहे. हे बघ, त्या रात्री तू खूप घाबरली होतीस आणि घाबरून अचानक तू माझ्या जवळ आलीस. त्यानंतर तुझे शरीर अचानक थंड पडू लागले होते. त्यामुळं मी खरंच सांगतो ग, त्यात माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. मी तुझ्या अंगांवरचे ओले कपडे काढून टाकले आणि तुला कोरड्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले. तरीही तू रिस्पॉन्स करत नव्हती. मी घाबरलो आणि घाबरून तुझे हातपाय घासून गरम करायला लागलो आणि तू हळूहळू शुद्धीवर येत होती आणि अचानक मला घट्ट मिठी मारून झोपलीस. तेव्हा नकळत आपल्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि त्यातूनच तू गरोदर राहिली. पण आपल्याला हे आज असं समजलं. आय एम रिअली सॉरी. खरंच सॉरी आरोही. आरोही खूप रडत होती. पण ऐक ना ग, मी खरंच तुझ्यावर जबरदस्ती वगैरे केलेली नाही आहे. तुझ्या डोक्यात जर अशी शंका असेल तर प्लीज ती काढून टाक. माझा असा काहीही इरादा नव्हता. मी तसा माणूस नाही आहे ग. मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. रडून पण नाही जमले. तू सुद्धा मला दूर जाऊ देतच नव्हती. त्यामुळे तुझी संमती आहे असे समजून कदाचित मी इतके दिवस जे मनात दाबून ठेवले होते ते बाहेर पडले आणि फुंदून फुंदून रडू लागला. इकडे आरोही सुद्धा रडत होती. तिला सुद्धा खूप रडू येत होते आणि रडतच बोलत होती. हो, तुमचं सगळं ठीकच आहे ना? मला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते, आणि तुम्ही त्या नजरेनं मला आजवर बघितले सुद्धा नाही. पण तरीही वाईट माझंच झालं ना. माझं बाळ गेलं. देवाने इतकी अमूल्य भेट माझ्या पदरात दिली होती, पण ती कळण्याआधीच हिरावून सुद्धा घेतली. एक वेळ दिलं नसतं तर मला इतका त्रास झाला नसता, पण मला ते सांभाळता आले नाही म्हणून वाईट वाटतंय. त्याचा त्रास मला जास्त होतोय. मला आयुष्यात देवाने माझं असं काहीच दिलेलं नाही आहे ज्याच्यावर माझा पूर्ण हक्क असेल. आता ही एकच गोष्ट दिली होती, अनवधाने का होईना, पण मी आई होणार होते आणि मी तेही टिकून ठेवू शकले नाही. माझे नशीबच फुटके आहे. मी जगून तरी काय फायदा आहे ना माझा? माझ्याजवळ माझं असं कुणीच नाही आहे असे बोलून ती आणखीन रडू लागली. आरोहीचे हे बोलणे ऐकून आदित्य तिचे दोन्ही खांदे हलवत तिला घट्ट पकडून जरा रागातच म्हणत होता आणि ओरडून सुद्धा, वेडी आहेस का ग तू? यापुढं जर परत अशी बोललीस ना तर बघ. तुला काय माहिती ग, तुझं जगणं आम्हा सगळ्यांसाठी किती महत्वाचे आहे ते. आमच्या आयुष्यात येण्याने या घराचा मेलेला श्वास पुन्हा सुरू झालेला आहे.
तो खूप रडत मध्ये मध्ये अश्रू पुसत, हा हा आदित्य, जो दिसतोय ना मग तुला, तो निर्जीव रोबोट झाला होता. तू फक्त त्यात बॅटरीज भरली नाहीस तर त्याला पुन्हा नव्याने जन्म दिलेला आहेस. माझ्या आईनंतर तू माझा पुन्हा प्राण वापस आणलेला आहे. आणि जो तुझ्या मागे मागे फिरून सतत तुला त्रास देतो ना, तो वरद. त्याचे बालपण विसरून तो माझे वडील बनला होता. त्याला पुन्हा तू तुझ्या येण्याने लहान बाळ बनवलेलं आहेस आणि त्याचंच हरवलेलं बालपण परत दिलेलं आहे त्याला. आणि माझी आई जी तुला इतकी चांगली दिसते ना, तिची काही दिवसांनी सोबत सांगितलेली होती डॉक्टरांनी. कारण माझ्या टेन्शनमुळे ती रात्र रात्र झोपत नव्हती, टेन्शन घेत होती. त्यामुळे तिचे बीपी शुगर कमी व्हायचं नाव घेतच नव्हते. तिचे जर टेन्शन कमी झाले नाही तर कधीही तिला स्ट्रोक येऊ शकतो, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलेच होते. तिला सुद्धा तू पुनर्जन्म दिलेला आहेस. तू आमच्यासाठी काय आहे हे कदाचित मी शब्दात सुद्धा तुला सांगू शकत नाही. पण प्लीज यापुढे असं बोलू नको, असं मूर्खासारखं बोलू नकोस. आरोही, आम्हा सगळ्यांना तू हवी आहेस ग. तू जीव आहेस आमचा. प्लीज, आता तरी कळतंय का ग तुला? तुझं फक्त हसणं सुद्धा आमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुला कळतंय का? आणि काय बोलतेस ग तू? मंगाणपासून काय बोलत होतीस की तुझी शेवटची जगण्याची आशा देवाने हिरावून घेतलेली आहे, ती शेवटची होती का? हे तुला कोणी सांगितलं? आणि तू कोण ग ठरवणारीस? इतर बायकांचे गर्भपात होत नाहीत का? तुला कोणी सांगितलं ग तू परत आई होऊ शकणार नाही आहेस म्हणून? रडत काय तर म्हणे, मला सांभाळता आलं नाही. तुला माहिती तरी होतं का तुझ्या पोटात बाळ आहे ही म्हणून? नाही ना, मग का स्वतःला दोष देत आहेस? मग कशाला टेन्शन घेतीस? असे एका दमात बोलून तिच्या मांडीत डोके ठेवून हसमून हसमून रडू लागला. ती सुद्धा रडतच होती. तिचे अश्रू त्याच्या डोक्यांवर ओंघळत होते. रडतच ती बोलली, हो, हे सगळं मान्य आहे मला, पण मी यापुढं आई कशी होणार आहे तुम्ही मला सांगाल का? तेव्हा आदित्य पटकन उठून बसला आणि मी अजून जिवंत आहे ना, असा तो बोलत होता. आरोही त्याच्याकडे बघतच राहिली. तिला काही समजतच नव्हतं आणि पुढे बोलली, म्हणजे? आदित्य म्हणाला, म्हणजे काय म्हणजे? काय वेडू, रडतच म्हणत होता, आय लव्ह यू आणि मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, असे बोलून तिच्या कुशीत शिरला. थोडा वेळ खोलीत एकदम शांतता पसरलेली होती. आरोहीच्या डोळ्यातले अश्रू आणखीन जोरात वाहू लागले होते. त्याचे ते शब्द ऐकून तिचे कान तृप्त झाले. तिनेही आवेगाने त्याला मिठी मारली आणि दोघेही एकमेकांच्या अश्रूंमध्ये भिजत होते. दोघेही बराच वेळ तसेच होते. कुणीही कुणाशी काहीही बोलत नव्हते. फक्त हुंदके आणि अश्रूच. इतकेच काय कमी होते तर आज पुन्हा ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस पुन्हा त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार व्हायला हजर झालेला होता. बराच वेळाने दोघांनी मिठी सोडली. आदित्यने उठून आरोहीला पाणी प्यायला दिले आणि स्वतःही पाणी पिला आणि शांतपणे बेडवर येऊन तिचा हात हातात घेऊन काहीही न बोलता झोपून गेला. तिला त्याची परिस्थिती, त्याच्या वागण्याचे हसू आले. ती बिचारी त्याच्या केसातून हात फिरवतच राहिली. थोडा वेळ तसंच गेला. आज फक्त मन नाही तर दोघांचा आत्माही एक झालेला होता. ते दोघे स्पर्शातून का होईना आपल्या भावना व्यक्त करतच होते. थोड्या वेळाने आदित्यने तिलाही झोपायला सांगितले. तिचीही बसून बसून कंबर दुखू लागलेली होती, त्यामुळे ती सुद्धा बेडवर आडवी झाली. पण आदित्यने तिचा हात घट्ट आपल्या हातांमध्ये पकडून ठेवलेला होता आणि तसाच झोपी गेला. आरोही रात्रभर जागीच होती. लग्न झालेल्या दिवसांपासून आदित्यचे बदलणारे रूप तिच्या समोर फेर धरून नाचत होते. त्या सगळ्याच रूपांवर ती भाळली होती. लग्न ठरल्यापासूनच ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती, कारण तिच्या स्वप्नातला तो राजकुमारच होता. तिने स्वतःला कितीही समजावले असले तरी सुद्धा तिच्या मनांवर आदित्यने कधीच राज्य केलेले होते. दिवस रात्र कधीतरी आदित्य आपल्यावर प्रेम करेल आणि आपला राजा राणीचा संसार सुरू होईल असे स्वप्न ती बघतच होती. आणि आज आदित्यने त्याचे तिच्यावरचे प्रेम व्यक्त करून तिच्या स्वप्नांना पूर्ण केलेले होते. तिने शांतपणे झोपलेल्या आदित्यकडे एकदा बघितले आणि आज कितीतरी दिवसांनी तो निवांत झोपलेला तिला दिसला. तिने हळूच त्याच्या डोक्यांवर एक चुंबन दिले आणि स्वतःही झोपण्याचा प्रयत्न करू लागला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.